आखाती देशातील युद्धाचा परिणाम आयात आणि निर्यातीवरती बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातच आता JNPT बंदरावरती देखील मोठ्या प्रमाणात टेलर्स हे अडकून पडलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयात निर्यातीचा व्यापार जो होतो या ठिकाणी JNPT बंदरावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर अनेक कंटेनर्स टेलर्स जे ते अडकून पडलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे पश्चिम बंगाल, तमिळनाडू विविध राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकीच्यामुळे अनेक कामगार असेल, मजूर असतील आणि वाहन चालक हे गावी गेलेले आहेत। त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात या JNPT बंदरावरती पाहायला मिळतोय। मात्र JNPT प्रशासनाकडून म्हणण्यात आलं की आमच्याकडून बंदराचे 5ही टर्मिनल्स पूर्णतः क्षमतेने सुरू आहे। मात्र BMS आणि JNPT यांच्यामुळे कुठेतरी दुरावामुळे या ठिकाणी हा मोठा कंटेनर अडकल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बंदरात कोणती कोंडी नसल्याचं JNPTचं म्हणणं आहे। 5ही ठिकाणीचे पॉईंट जे ते सुरळीत चालू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेलर्स आणि या ठिकाणी कंटेनर हे आपल्याला पाहायला मिळतात। अनेक टेलरच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। लांबच लांब रांगा या ठिकाणी टेलर्सच्या लागलेल्या आहेत आणि कंटेनर्स मोठ्या प्रमाणात बंदरावरती अडकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। टेलर्स आणि चालक उपलब्ध करणे हे CFSचे काम असल्याचं देखील JNPTचं म्हणणं आहे। त्यामुळे दोघांच्या अभावामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकलेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे JNPTचं पूर्ण बंदर आहे आणि JNPTच्या बंदराच्या बाजूला अनेक यार्ड देखील आहेत। या यार्डमध्ये देखील अनेक कंटेनर्स जे आहेत ते उभे असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या निवडणुकीमुळे अनेक वाहन चालक आणि मजूर आणि कामगार हे गावी परतल्यानंतर पुन्हा परिस्थिती व्यवस्थित होणार असल्याचं देखील JNPTचं म्हणणं आहे। मात्र जी जबाबदारी जी आहे ते CFS प्रशासनाची आहे आणि याकडून आता त्यांच्याकडून कशाप्रकारे पाऊल उचललं जाणं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता या ठिकाणी कुठंतरी अनेक व्यापारावरती देखील परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक आयात आणि निर्यातीचा परिणाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांवरती होत आहे। त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनकडनं देखील म्हणणं आहे की या ठिकाणची जी अडकलेले कंटेनर्स जे आहेत ते लवकरात लवकर जे बाहेर निघणं गरजेचं आहे। अनेक कामगार जे आहेत ते आणि वाहन चालक हे गावी गेल्यामुळे या ठिकाणी अनेक टेलर्स आणि कंटेनर्स जे आहेत ते अडकून पडलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात आता आणि किती दिवस हे कंटेनर्स आता बाहेर पडतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता JNPT बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माल वाहतुकीसाठी लागणारे आयात आणि निर्यातीचे जे कंटेनर अडकल्यामुळे याचा परिणाम व्यापारावरती होऊ शकतो आणि या ठिकाणी व्यवसाय देखील होऊ शकतो। त्यामुळे मोठा भूदंड देखील अनेक दिवसापासून ह्यांना या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाराचं आणि व्यवसायावरती परिणाम या ठिकाणी नुकसान होताना देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर आता CFSकडनं आता कशाप्रकारे कंटेनर टेलर्स बाहेर काढले जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, JNPT उरण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।